तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सकाळी सकाळी आम्ही जात आहोत रनिंगला. आम्ही सर्व रनिंगला जात आहोत, तुम्ही पण जात जा. कारण की सकाळचे 5 वाजले. सकाळी सकाळी रनिंग करणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं असते. ग्राउंडवरती जाण्यासाठी भरपूर अडथळे येत आहेत आम्हाला, तरी पण आम्ही ग्राउंडवरती जाणारच आहोत. थंडी पण सुरू झालेली आहे, भरपूर थंडी वाजत आहे. मी तर स्वेटर घातलो, मला तेवढं काय हरकत नाही. आम्हाला ग्राउंडवर जाणं. अरे भूकू नको रे बाळा. अरे अडथळा भरपूर येतो, परंतु करण्याची इच्छा आणि जिद्द पाहिजे असते माणसाला. भरपूर वाटेने आम्हाला चिखल येतो, गवत येतो, काटे येतात, भरपूर काय येतो, परंतु आम्ही कोण्या पण हालात असला तरी आम्ही जातोच. कारण की माणसामध्ये जिद्द चिकाटी असली पाहिजे करण्याची. जय हिंद जय महाराष्ट्र. वोट काही नहीं. ये अपना भाई है दिलावर. अगर कोई इसको हाथ भी लगाएगा काल हाथ काट डालेगा. मैं दिलावर है ये. कौन है? ये अपना भाई है दिलावर. लैला आहे म्हणा. लैला. वरती आपल्या गोविंद महाराजाचं मंदिर. तर तिथं 15 तारखेला होणार आहे भंडारा. तर भंडाऱ्यासाठी काही लोकांनी जळतून तोडून ठेवले. तर ते महाराज म्हणले होते आम्हाला की एक एक रोजच्याला जे होईल ते घेऊन जा. तसं आमच्यापाशी समाजसेवक कमी नाहीत, भरपूर प्रमाणात समाजसेवक आहेत आमच्याकडे. तेवढेच काहीतरी समाजसेवक एक होत नाही. मी काय जास्त घेणार, मी एवढंच घेतो. हे भरपूर आहे. अरे सॉरी, हे माझ्यासाठी भरपूर आहे. ते दोघं गेले पण काय होत नाही. जास्त वजन घ्यायचं नसतं रे, दम येत राहिले. एवढं लाकूड घेतलं तरी पण थोडं दुखत आहे. इंजुरी भरपूर प्रमाणात मोठी आहे, लई मोठी झाली. असंच जर थोडं थोडं आणलं खाल्लं जळतून बी संपल आणि भंडाऱ्याला लाकडं पण होते. 4-5 दिवस झाला आणाल्या, संपत आलंय. खाली मध्ये पण भरपूर टाकले. कितीचा आहे मोबाईल? सांग कितीचा आहे? 36,000चा. 36,000चा मोबाईल आहे भाऊचा. मायची गांड द्या सरपंच. 36,000चा मोबाईल पडलाय. एवढा ग्लास फुटलाय, एवढा मार लागलाय. पॅन्ट फाटलाय, गुडगा फुटलाय. 3.5चा पॅन्ट एवढं नुकसान. आणि एवढा आता जीवितहानी होता जीवितहानी होत होती. आता सर व्यंकटेश्वर, डॉक्टर व्यंकटेश्वर सध्या इलाज चालू आहे. इलाज आयुर्वेदिक इलाज. रानटी एक पाला आणण्यासाठी एवढं शर्ट भरले त्यांनी, काय हरकत नाही. वा, आयुर्वेदिक इलाज आहे. जर कुणाला काय झालं असेल तर व्यंकटेश सर पशी आयुर्वेदिक इलाज करा. सेकंड इयरची चालू आहे, ट्रेनिंग चालू आहे आधीच. खायचं सुरू करायला रे. आता 2 दिवसात खाऊन कमी होईल त्यांचं, काहीच नाही जास्त. लोकांना वाटेल की काही नाही, हे एवढं जळतून आपणच आणल्या की म्हणजे थोडंफार जाऊ द्या, कोणा आणला असं. हे एवढं समजा आम्ही आणल्या, रोज थोडं मध्ये टाकणार तरी कोणी थोडं समाजसेवा करायचं. थोडी का चड्डी काढून समाजसेवा करा, मध्ये समाजसेवा करा. केस चालू आहे इथं जरा सरचं इलेक्शनचा. सॉरी, आर्मीमध्ये लागले होते पण त्यांचं आणखीन बोलवलं नाही, त्याच्यामुळे केस करणं चालू आहे इथं. शादिक तू बोल, या दुकानाच्या पुढेच आपल्याला आडत टाकायची. सुरुवात करणारच आहोत, तरी आज रनिंग हे स्लो होणार, जास्त फास्ट नाही होणार. हे आमचं ग्राउंड आहे छोटंसं गरिबीतलं. भागो रे बहन चलो भागो, अब हम ऐसे ही ये गेड़ा मारेंगे. ये 400 मीटर का ट्रैक है. जय हिंद जय महाराष्ट्र. ये वीडियो तेरे घर तक जाएगा. ये घर को बोलता है मैं रनिंग को जाता हूँ. ए गंदे, विचार कर, घरी वीडियो टाकतो. हाँ, तेरी गर्दन मेरे हाथ में कालिया. बाजूला गाणे चालू आणि काय म्हणतात मेडिटेशन करावं बघाले.
असले नमुने संघ आहात की नाही सांगायची गोष्ट नाही. आपलं वर्कआउट आता संपलेलं आहे. आपण आता जाणार होतो घरी, पण थोडं आपल्या ग्राउंडची मसाज करायची. हो बाय. चॅनल बंद पडलं याला. चला चला पटापट धोंड्याचा अशी माणसं लावावं लागतात कामाला. काय हुडकायचं नाही घरी. चला चला सीताफळ खायचे आता. नाही सीताफळ नाही. काय खायचे फर्स्ट क्लास रनिंग झाली. आता निवांत पैकी सीताफळ हुडकायचे, फर्स्ट क्लास सीताफळ खायचे, सरळ घरी जायचं. कोणाच्या नशिबी आहे. मग सीताफळ खायचे. तर पब्लिक जय श्रीराम. तर इथंच आपला ब्लॉग संपत आहे. आपल्या छोट्याच्या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर नक्की करा.